मातीचा वास, अंगात मुरलेली स्वप्न आणि डोळ्यात मोठं काहीतरी करण्याची जिद्द, ही गोष्ट आहे त्या मुलांची जी गावाच्या अरुंद वाटांमधून चालत आज मुंबईसारख्या महानगरात आपला आवाज घुमवत आहेत. ग्रामीण भागात वाढलेली ही दोन स्वप्न सचिन लोहार आणि सतीश मोरे मुंबईमध्ये संगीत साधक भजन मंडळ स्थापन करून आपल्या भक्तीला, कलेला आणि संस्कारांना मोठ्या व्यासपीठावर घेऊन गेलीत. छोटे कार्यक्रम असोत किंवा मोठे मंच, त्यांचा आवाज एकदा घुमला की संपूर्ण परिसर स्तब्ध होतो. कारण हा फक्त आवाज नाही, ही आहे श्रद्धेची ताकद. लोक म्हणतात हे दोघे आवाजाचे बादशाह आहेत. मुंबईच्या झगमगाटातही त्यांच्या स्वरांत आजही गावची माती बोलते. आईवडिलांचे कष्ट आणि गावकऱ्यांच्या आशीर्वादांची ऊब जाणवते. आज ते केवळ कलाकार नाहीत, ते आमच्या गावची ओळख आहेत. परळी गावाचं आणि शाहूवाडी तालुक्याचं नाव शहराच्या कानाकोपऱ्यात अभिमानानं पोहोचवत आहेत. यामागे आहे त्यांची जिद्द, कष्ट आणि मेहनत. नुकत्याच झालेल्या मुंबई रेल्वे प्रवासी भजनी स्पर्धांमध्ये सतीश महाराजांनी दुसरा क्रमांक पटकावला, तर छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या आगामी चित्रपटात काम करण्याची संधी सचिन महाराजांना मिळाली. या अगोदर एका मालिकेतही त्यांनी काम केले आहेच. आजपर्यंत या दोघांनीही कोणताही संगीत क्लास लावला नाही. परिस्थिती अभावी आणि ग्रामीण भागातल्या अपुऱ्या सोयी सुविधांमुळे गायन वादनाचा क्लास लावता आला नाही. जे काही शिकले ते ऐकून आणि स्वतः प्रॅक्टिस करून. आम्हा गावकऱ्यांसाठी हा केवळ यशाचा क्षण नाही, हा आहे आमच्यातलाच कोणतरी पुढे गेल्याचा अभिमान. कारण आमची मुलं मोठ्या शहरात जाऊनही आपली मुलं विसरली नाहीत, संस्कृती जपली आणि गावाचं नाव आकाशा एवढं मोठं केलं. सलाम आहे तुमच्या आवाजाला, सलाम आहे तुमच्या संघर्षाला आणि मनापासून सांगतो आम्हाला तुमचा अभिमान आहे. पुढील कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. ग्रामीण भागातल्या या टॅलेंटसाठी एक लाईक आणि व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.